उपस्थित असणारे आपल्या तालुक्याचे आमदार आदरणीय संजय मामा शिंदे, तसेच या व्यासपीठावर असलेले सन्माननीय सर्व पदाधिकारी, समोर उपस्थित असलेले या पंचक्रोशीतून आलेले सर्व बांधव, खऱ्या अर्थानं करमाळा तालुक्याचा विकासाबाबतीत आता सर्वांनी मान्यवरांनी सांगितलं की कोरोना होता, कोरोनामध्ये निधीची उपलब्धता नव्हती। ही कोरोनाची परिस्थिती आपल्या देशामध्ये नाही तर जगामध्ये होती। त्यानंतर जो काही वेळ मिळाला त्यानुसार आदरणीय मामांनी नवीन टेक्नॉलॉजी, रस्ता हा 15 दिवसात होईल अशी टेक्नॉलॉजी तुम्हाला सांगतो आपल्याला दिली, आणि त्या माध्यमातून करमाळा तालुक्यात प्रथमच या टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हा रस्ता होत आहे। आश्चर्य वाटतं की एवढ्या कमी कालावधीत टाका हा रस्ता कसा होतोय, कारण ह्याच्या आधी आपल्या रस्त्याची परिस्थिती जेवढ्या वेळा तुमच्या कार्यक्रमाला आलो तेवढ्या वेळा हा रस्ता खराब होता। त्याला कारण ही कशी होती की तिकडून वाळूचे टिपर सारखे जायचे पहिले, कारण ते वाळूचे टिपर कुणाचे होते काय होते हे तुम्हाला आम्हाला सांगायची गरज नाही। म्हणून बंधूंनो, खऱ्या अर्थानं करमाळा तालुक्याचा आमदार कसा असावा की मामाच्या रूपाने तुम्हाला आम्हाला कळलेला आहे। म्हणून कुठल्याही परिस्थितीला तोंड देणारा अभ्यासू नेतृत्व असणारे संजय मामांच्या रूपाने आपल्या तालुक्याला आमदार मिळाला आहे। म्हणून येणाऱ्या 2024 ला आपण मामाच्या रूपानं जो काय कोरोनाचा काळ होता, मामा 2 वर्षाचा तिथं गिरी थांबला होता, त्याचा बॅकलॉग भरण्यासाठी 2024 ला मामाला तुम्ही पुन्हा आमदार करता